नसती कौतुक काय ग? स्वतःचं स्वत्व सोडू नका. स्वतःचं स्वत्व महत्वाचं आहे. भाषेवर प्रेम करा ग. आज मराठी सुंदर आहे हो. पळवावी तशी पळते, वळवावी तशी वळते. काय सुंदर आहे भाषा माझी. प्रेम करा ग. आणि मुलांना पण शिकवा मराठीवर. त्याला ना मराठी बोलताच येत नाही, काही कौतुक नाही आहे. आणि सगळ्या मुलांना सांगते, आमच्या शिड्या करू नका. भारतात आईवडील शिडी नसतात. भारतातले आईवडील आईवडील असतात. त्यांची शिडी करू नका. शिखरावर चढण्यासाठी शिडी वापरायची आणि नंतर काढून टाकायची. भारतात चालत नाही ते. माझ्या आईने आणि वडिलांनी दोघांनी मला इतकं छान वाढवलेलं आहे. त्यामुळे आज माझ्या मनातले 5 प्रश्न आज मी तुम्हाला विचारणार आहे. पहिले 5 प्रश्न मी मुलींच्या आईला विचारणार आहे. सगळ्या मुलींच्या आयांनो माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष समानता मला मान्य. मुलाच्या जन्माचं स्वागत करा, मुलीच्याही जन्माचं स्वागतच करा. मुलाला चांगले कपडे, मुलीला चांगले कपडे. मुलाला चांगलं शिक्षण, मुलीला चांगलं शिक्षण. मुलाला चांगली नोकरी, मुलीला चांगली नोकरी. मला मान्य. पण माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, स्त्री पुरुष समानता समानता म्हटलं तरी मुलांच्या इतकं बिनधास्तपणे मुलगी वाढवता येते का? 50% आरक्षण येते का नाही? नाही. मग दुसरा प्रश्न असा आहे, जर वाढवता येत नसेल तर त्या मुलीला समजावून सांगायचं का? भारतात जन्माला आलेली आहेस. भारतीय स्त्रीला मर्यादा असतात. उठताना बसताना सावरावं लागतं. लक्ष्मण रेषा अजून ठळक आहे, त्याचं भान ठेवावं लागतं.